नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल. आणि आजचा जो आपला विषय आहे तो विषय म्हणजे दूध धंद्यामध्ये जे रोजचे कामं आहेत, जे सतत तेच कामं करावं लागतात, त्याच्यामुळं दूध धंदा बदनाम झाला आहे किंवा हे खूप किचकट धंदा आहे. ह्याच्यामध्ये भरपूर काम आहे, खूप कष्टाचा धंदा आहे. आणि आजची जी पिढी आहे, ह्या आजच्या पिढीला जास्त काम असलेला व्यवसाय आवडत नाही. ह्या आजच्या पिढीला हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क म्हणजे ज्या धंद्यामध्ये सोप्या पद्धतीनं काम आहे असा धंदा आजच्या पिढीला आवडायला आहे. तर या दूध धंद्याला आपल्याला सोपं कसं करता येईल, रोजचे जे कामं आहेत त्या कामामध्ये आपल्याला थोडक्यात शॉर्टकट कसा काढता येईल, ती कामं रोज करण्याची गरज कशी पडणार नाही, या गोष्टीवर आजचा व्हिडिओ आहे. तर प्रमुख आपल्याला जे आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये दूध धंद्यामध्ये जे कामं करावं लागतात ते कामं म्हणजे सुरुवातीला येतं आहे चारा. त्याच्यानंतर आपल्या जनावरांना दिवसभरातून 2 ते 3 वेळेस पाणी पाजावं लागते. त्याच्यानंतर 2 वेळेस आपल्याला दिवसभरातून दूध काढावं लागते. आणि त्याच्यानंतर आपलं सगळ्यात जे आपल्या दूध उत्पादकांना नकोसं वाटते ते काम म्हणजे शेण काढावं लागते. तर हे 4 कामं जे आहेत, तर ही कामं दूध धंद्यामध्ये आपल्याला कशी करण्याची गरज पडणार नाही, या गोष्टीवर आज आपण व्हिडिओ बनवणार आहेत. या विषयावर आपण आज माहिती घेणार आहेत. तर सुरुवातीला आपण चारा व्यवस्थापन, चाऱ्याच्या बाबतीत माहिती घेऊ. म्हणजे चारा आपल्याला सोप्या पद्धतीनं कसा देता येईल आणि ह्या चाऱ्यासाठी आपल्याला जास्त कष्ट, जास्त मेहनत घेण्याची आणि जास्त वेळ कसा नाही गेला पाहिजे, या गोष्टीवर आपण कशा तोडगा काढता येईल हे पाहू थोडक्यात. तर प्रामुख्यानं आपण सुरुवातीला जे सध्याच्या पिरियडला दूध धंद्यामध्ये चारा देण्याची पद्धत आहे ती पाहू. आता जी पारंपरिक पद्धत आहे, जुनी पद्धतीमध्ये, तर जे जुने दूध उत्पादक आहेत ते जनावरांना दिवसभरामध्ये 2, 3, 4 वेळेस चारा देतात. त्याच्यामुळं त्याला चारा पण जास्त लागते जनावरांना. आणि दुसरा विषय म्हणजे त्याच्यामध्ये दूध उत्पादकांचे हाल पण भरपूर होतात. तर ह्या गोष्टीला तोडगा म्हणून काय, तर दिवसभरामध्ये 2 वेळेस चारा देण्याची पद्धत आहे. म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, जसं दूध आपण सकाळी आणि संध्याकाळी काढतो त्याच पद्धतीने सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा चारा दिला. ह्याच्यामध्ये एक असा फायदा प्रमुख दिसून येते, ते म्हणजे आपण जे दुधाळ गाई किंवा म्हशी सांभाळतो तर त्यांचं रवंत करावं लागतं त्यांना. तर आपण सकाळी जर चारा दिला तर त्याचा रवत दिवसभरामध्ये त्यांचा होऊन जाते आणि संध्याकाळी दिलेला चारा सकाळपर्यंत त्याचा रवत होऊन जाते. त्याच्यामुळे त्यांना जे चारा आपण दिलेला आहे त्या चाऱ्याचा प्रॉपर रवंत झाल्यामुळं ते त्यांच्या शरीराला लागू होते आणि त्याच्यातून जनावरांचं शरीर सुदृढ होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, भरपूर रक्ताचा सुद्धा साठा वाढते आणि साहजिकच आहे ह्या सगळ्या गोष्टीतून जनावरांची दूध वाढसुद्धा होती. त्याच्यामुळं ह्या पद्धतीमधून आपल्याला एकतर कामाची तर कटकट कमी होणारच आहे, परंतु आपले दूध वाढीतून आपला फायदासुद्धा, पैशातसुद्धा फायदा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता हितपर्यंत तर आपल्याला सगळ्याला माहीत झाले किंवा दिवसभर सारखा चारा देण्याऐवजी दिवसातून 2 वेळेस सकाळी आणि संध्याकाळी चारा द्यायचा. तर आता ते चारा बी 2 वेळेस द्यायचा, पण ते बी कशा पद्धतीने द्यायचा, किती द्यायचा. 2 वेळेस द्यायचा म्हणजे आता त्याच्यामध्ये बी अशी जी एक पद्धत चालू आहे की शेतामध्ये अर्धा एकर 30 गुंठे 10 गुंठे नेपियर लावायचं. त्या नेपियरला शेतात जाऊन कट करून आणायचं, त्याची कुट्टी करायची. त्याची कुट्टी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कडब्याची कुट्टी म्हणा किंवा आपलं गुळी म्हणा त्याच्यामध्ये मिक्स करायचं, किंवा सकाळी गुळी संध्याकाळी नेपियर, अशा पद्धतीनं. म्हणजे हे हार्डचंच काम आहे, कारण शेतामध्ये नेपियर जर लावलं त्या नेपियरला पाणी देणं, ते जाऊन तोडून आणणं, त्याची कटिंग करणं, किती प्रमाणामध्ये द्यायचं हे माहीत नसलं तर जास्तीचं देणं, त्याच्यातून एकतर वेळ श्रम जातात आणि जनावरांची सुद्धा शरीर प्रकृती व्यवस्थिशीर चालवत नाही. जनावरांना सारखा 12 महिने एकसारखा चारा जर दिला तर त्या जनावरांच्या शरीराला डिस्टर्ब होत नाही आणि ते जनावर व्यवस्थिशीर राहतात. तर त्याच्यावर आजच्या पिरियडला जे समजा स्टँडर्ड पद्धत आहे, आता काही गोठ्यानं जे समजा भरपूर आधुनिक गोठे त्या गोठ्यामध्ये तर 72 तासाच्या नंतर 1 वेळेस चारा देतात. आता आम्ही अशा बऱ्याचशा गोठ्यावर जाऊन पाहितलं तर तिथं 72 तासाच्या नंतर 1 वेळेस जनावरांना TMR केलेला चारा, खूप सकस असा स्टँडर्ड पद्धतीचा चारा असतो, तो 72 तासाच्या नंतर एक वेळेस जनावरांना टाकतात, भरपूर प्रमाणामध्ये टाकतात. ते जनावर त्यांना लागते तशा पद्धतीनं थोडा चारा खातात. तीच चारा त्यांना 72 तास पुरते. त्याच्यानंतर
दुसरा चारा त्यांना टाकण्यात येते, ते सुद्धा 72 तास 78 तास त्या जनावरांना चलन एवढा टाकण्यात येते. तर हे थोडंसं जास्त आधुनिक पद्धती झालं. आज आपण एकदम तेवढ्या हेवीवर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीनं पाहू. तर आपल्या आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जे नेपियर आणल्याच्यानंतर त्याची कुट्टी करण्यासाठी, कुट्टी केल्याच्यानंतर ते जनावरांना टाकण्यासाठी जी आपली वेळ चालला आहे आणि त्याच्यामध्ये जनावरांची सुद्धा काही जास्त शारीरिक फायदा होत नाही. तर त्याच्यावर तोडगा म्हणून आपण जनावरांना काय करायचं, तर जेवढे आपल्यापाशी जनावरं आहेत त्या जनावरांच्या संख्येनुसार एका जनावराला दिवसभरामध्ये 20 ते 25 किलो मुरघास आणि त्याच्यामध्ये प्लस वाळलेला चारा जे असेल ते एक छोटंसं गोडाम बनवून त्या गोडामामध्ये गुळी म्हणा, कडब्याची कुट्टी म्हणा, सोयाबीनचं, हरभऱ्याचं किंवा गव्हाचं गुळी हे त्याच्यामध्ये. आता ज्या जनावराला आपण 20 ते 25 किलो मुरघास दिलो त्याच्यामध्येच त्या जनावराला 4 ते 6 किलो वाळलेला चारा. म्हणजे हे 20-25 किलो, 25 किलो हे आणि हे 6 किलो, समजा एक 30 किलो चारा झाला. आणि त्याच्यामध्ये जनावरांच्या दुधाच्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला थोडासा पशुखाद्याचा खर्च कमी करायचा असेल तर मुरघास वाढवा. आणि पशुखाद्याचा खर्च जर तुमच्या दुधाच्या तुलनेमध्ये जर व्यवस्थिशीर वाटत असेल तर एक दिवसभरामध्ये 7 ते 8 किलो पशुखाद्य. तर आता ह्याचं उत्तर किती येते, समजा आपण ह्याच्यामध्ये काय करू, 25 किलो मुरघास प्लस 5 किलो चारा 30 किलो आणि हे 7 ते 8 किलो पशुखाद्य. आणि हे येईन याचं गणित 38 किलो. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला होत असेल तर जे जनावर समजा जास्त दूध देणार आहे त्याच्यामध्ये थोडासा त्यांना लसूण घास, जे आपण घास म्हणतो, ते घास जर 2 ते 3 किलो जर दिला तर दिवसभरामध्ये 40 ते 42 किलो चारा जर जनावरांना जर दिला तर दिवसभराचं त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थिशीर होऊन जाते. आणि आपलीसुद्धा समजा रोज जाऊन ते नेपियर तोडणं, नेपियरची कुट्टी करणं आणि सतत तेच काम करण्यापेक्षा गोठ्यावर जर मुरघास असला तर ते थोड्या प्रमाणामध्ये काढायचा, वाळलेला चारा थोडा काढायचा, त्याचा मिक्स करून TMR त्याच्यामध्ये पशुखाद्य त्यावर टाकून द्यायचं. आणि पशुखाद्यामध्ये मीठ प्लस सोडा, खायचा सोडा प्लस त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर, तर हे त्याच्यामध्ये जर मिक्स करून याचा TMR जर पद्धतीनं जर चारा जर दिला तर म्हणजे आपलं चाऱ्याचं जे किचकट काम आहे, समजा काही भागामध्ये वाड्याला जाणं, गवताला जाणं, दिवसभर त्या चाऱ्यामध्येच गुंतून राहण्याऐवजी ही स्टँडर्ड पद्धतीनं जर आपण चारा जर दिला तर एक तर तुमचा वेळ वाचेल आणि त्याच्यातून तुमची जनावरांची सुद्धा शरीराची वाढ होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढून जनावरांची दूध वाढसुद्धा होऊ शकते. आणि जनावरांचं माझा सर्कल व्यवस्थिशीर होऊन जनावर 1-2 वेळेस लावली की गाभणसुद्धा राहतात. तर हे झालं चाऱ्याच्या बाबतीत. आता ह्या मुरघास कसा बनवायचा, मुरघासला खर्च काय येते याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मुरघास कसा बनवायचा, मुरघाससाठी खर्च किती येतो, मुरघास कधी त्याची मक्याची लागवड करायची, त्याची काय स्टेज असते, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात. ह्याच्यानंतर आपण पाण्याचं जे आपलं रोजचं किचकटीचं काम आहे, समजा आता आपल्यापाशी समजा 4 जनावर 5 जनावर दिवसभरामध्ये तिला 2-3 वेळेस आपण पाणी जर पाजतो तर ती बांधलेलं जनावर सोडायचं, त्याला पाण्यापाशी न्यायचं, पाणी पाजायचं, त्याला पुन्हा तिथं आणून बांधायचं, त्यानं पाणी जर नाही पिलं तर पुन्हा घंट्या 2 घंट्या नेऊन पाणी दाखवायचे त्याला. तर ही जी समजा पारंपरिक पद्धत आहे ह्याच्यामध्ये आपण कसे बदल करू शकतो, तर त्याच्यामध्ये बदल करते वेळेस तुमच्या असं डोक्यामध्ये असेल की मुक्त गोठा केला, एक हौद जर बांधला तर त्या हौदामध्ये ते जनावर त्याच्या मनाला वाटत तसं पाणी पित राहतात. तर हे दुसरा पर्याय झाला. पण तिसरा पर्याय काय, तर हे आपण याच्यामध्ये पाहून घेऊ. तिनं पाणी द्यायचं, समजा लक्षात आलं तुमच्या की मुक्त गोठा जर केला आणि हौद बांधला तर ते पाण्याचं नियोजन होऊन जाते. पण जर जनावरांना आपल्याला ताजं फ्रेश आणि उन्हाळ्यामध्ये थंड, हिवाळ्यामध्ये थोडंसं कोमट अशा पद्धतीने जर पाणी द्यायचं असेल तर त्याचं नियोजन कसं करावं लागेल, तर समजा एक थोडक्यामध्ये तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा आता हे आपला मुक्त गोठा आहे आणि ह्याच्यामध्येच आपले हे शेड आहे. तर इथं कुठंतरी आपली पाण्याची टाकी आहे. तर त्या पाण्याच्या टाकीची पाईपलाईन आपल्या गोठ्यामध्ये आपण आणलेली आणि ती पाईपलाईन आपल्या गोठ्यामध्ये आपण सर्वत्र पसरलेली. तर इथं कुठंतरी त्या पाण्याच्या टाकीचं एक असं नियोजन करायचं की जनावरांना पाणी पिण्यासाठीचं जी हाईट आहे त्या हाईटनुसार तिथं समजा त्यांच्यासाठी एक छोटी नांद म्हणा, टोपलं म्हणा किंवा एक स्टँडर्ड त्याचे स्टीलचे सुद्धा नांदी भेटायला लागल्यात.
14-15 हजारामध्ये ज्यांच्याच्यानं खर्च करून होते ते सुद्धा घेऊ शकतात ती. पण जर थोडक्यात जरी करायचं असलं तर आपले प्लास्टिकचे टोपले किंवा आपली सिमेंटची नांदो आपण वापरू शकतो. तर याचं ट्यूब लेवलनं एक लेवल काढलं समजा तुम्ही, आणि त्या जनावरांना ह्याच्यामध्ये जर 100 लिटर पाणी जर साचत असेल समजा, एक जनावरांना समजा 2 वार्ड आहेत, त्या जनावरांना जर याच्यामध्ये 100 लिटर पाणी जर साचत असेल तर ते ह्या टाकीतून येणारं फ्रेश पाणी त्या जनावरांना थोडं थोडं भेटत राहणार. आणि त्या जनावरांना पाणी ताजं आणि फ्रेश जर भेटत राहिलं तर एक तर त्या पाण्याचा सुद्धा खराबा होणार नाही, आणि आपल्याला जी रोजची किचकट आहे समजा पाणी ते हौद जर बांधलेलं असेल ते हौद धुवावं लागेल, त्याला भरावं लागेल, तर ह्याच्यातून सुद्धा आपली मुक्तता व्हावी. 100 लिटरचं टोपलं आपल्याला धुवायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही, आणि ते ऑटोमॅटिक जर भरत राहिलं, जसं आता तुम्ही समजा स्क्रीनवर पाहिलात की ऑटोमॅटिक पद्धतीनं कसं पाणी यायले, त्या पद्धतीनं जनावरांना पाणी जर भेटायला लागलं तर ते ताजं फ्रेश चांगलं पाणी भेटणं, आणि आपलीसुद्धा जी किटकिट आहे समजा आपली पाणी देण्याची ती सुद्धा आपली कमी होऊन जाईल. आता माझ्या गोठ्यावर मी गेले 1.5 ते 2 वर्ष झालं जनावरांना कुठलंही असं मेन्युअली हातानं सोडून पाणी पाजायला नेलेलं नाही, किंवा कुठली हौद भरला आहे का, कुठली नांद भरली का, असं बघायचं टेन्शनच नाही. जनावरांना पाहिजे तसं पाणी मिळत राहते. आणि टाकीसुद्धा असं नियोजन आहे की ती टाकीसुद्धा आपोआप भरत राहते. म्हणजे गोठ्यावर आपल्या 12 जनावर आहेत, तर त्या जनावरांना कधी पाणी पिलेत नाही पिलेत, पाणी घाण झालं आहे का, पाणी भरावं लागते का, अशा गोष्टीचा विषयच नाही. 1-1.5-2 वर्ष झालं ही गोष्ट म्हणायला सोपी वाटायली, पण खरंच ही जे समजा किचकटीचं काम आहे पाणी देण्याचं, ते पाणी देण्याचं कामच बंद आहे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला कसं करता येईल ह्याच्यासाठी आपल्या चॅनलवर एक कमीत कमी खर्चामध्ये गोठा कसा बांधावा हा एक व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओमध्येच आपण पाण्याचं नियोजन ऑटोमॅटिक पद्धतीनं पाण्याचं नियोजन कसं करता येईल याची माहिती दिलेली. तो तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पाण्याचं ऑटोमॅटिक पद्धतीनं नियोजन कसं करायचं. आता हे झाला दुसरा विषय. तिसरा विषय म्हणजे दूध. आता दूध काढण्यासाठी सुद्धा आपल्याला जी आपल्या इकडची पद्धत आहे हातानं दूध काढण्याची, ह्याच्यामध्ये जर तुमचं एक 10-15 लिटर दूध असेल तर तिथपर्यंत ठीक आहे समजा, किंवा 20 लिटर दूध असेल 2 माणसं असताना तर तिथपर्यंत बी ठीक आहे. पण तुमचं जर दोन्ही वेळेचं 50-60 लिटर दूध असेल आणि एकच माणूस असेल किंवा 2 माणसं बी असतात तर ह्याच्यामध्ये परेशानी होती, बेजारी होती. तर ह्याच्यासाठी जी स्टँडर्ड पद्धत काय, तर मिल्किंग मशीन. तर त्या मिल्किंग मशीनचा वापर कसा करायचा, मिल्किंग मशीन कशी चलती हे आपण थोडक्यात आता मिल्किंग मशीनची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ. तर आपल्याला दूध काढण्यासाठी जनावरं ज्यावेळेस बांधून घ्यावं लागतात, तर त्या जनावरांना बांधल्याच्या नंतर एकाआड एक जर जनावर आपण बांधलं आणि ते दूध काढण्यासाठी जर आपण त्या जनावरांच्या मधामध्ये जर जाऊन दूध काढू लागलो, तर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये तर त्या जनावरांच्या गरमीमुळं आपल्याला दूध काढते वेळेस गरमी होती, आणि सारखं दूध रोज काढण्यामध्ये जे कष्ट होतात त्याच्यावर उपाय काय म्हणून माझ्या गोठ्यावर दूध काढणी मशीन आहे. ज्या मशीनच्या द्वारे मी दूध काढतो, म्हणजे एक 50 ते 60 लिटर दूध तुम्हाला 2 वेळेचं जर काढायचं असेल तर एका गाईचं 10 लिटर दूध काढण्यासाठी त्या मशीनला 7 मिनिटाचा टाईम लागते, आणि एक माणूस तुमचं 30-35 लिटर दूध सहज काढते. समजा 30-35-40-100 लिटर काढू शकते. पण छोट्या स्वरूपाचा गोठा आहे तर तुम्हाला दुसरा माणूस आहे का दूध काढण्यासाठी, ह्या गोष्टीची जास्त टेन्शन येत नाही. त्याच्यामुळं मिल्किंग मशीनचा वापर करा. कमीत कमी खर्चामध्ये मिल्किंग मशीन तुमच्या 18,000पासून 45,000पर्यंत आहेत. तर माझ्या गोठ्यावर जी मशीन आहे ती खोसलाटेकची आहे. तर ही खोसलाटेकची मशीन मी माझ्या गोठ्यावर मी घेतली होती. त्यावेळेस तिची किंमत 23,000 रुपये, आता तिची किंमत 25,000 झाली. तर ही 25,000ची मशीन जर घेतली तुम्ही, तर तुम्हाला जे समजा दूध काढण्यासाठी सारखी बेजारी होती, रोज 2 टाईम दूध काढण्यासाठी जे वेळ आणि कष्ट जातात, तर ते तुमचे जाणार नाहीत, आणि कमी कष्टामध्ये तुमचं दूध काढण्याचं जे हार्ड काम आहे ते हार्ड काम तुमचं मिल्किंग मशीनच्याद्वारे होईल. आता त्याच्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं येते की मिल्किंग मशीन जर गाईला लावली तर ती त्या गाईच्या सडातून त्या गाईचं रक्त काढती, ती मशीन त्या गाईच्या सडाचं दूध जर संपलं तर त्या गाईच्या सडातलं रक्त ओढून घेते. पण मी गेले 1.5 ते 2 वर्ष झालं माझ्या गोठ्यावर मिल्किंग मशीन वापरायलो. कुठल्याही पद्धतीचा काही जनावराला त्याच्यापासून त्रास नाही. उलटं जनावराला ज्या गाईला मशीनच्या साह्यानं दूध काढण्याची सवय लागली, आणि त्या मशीन जर एखाद्या वेळेस काय फॉल्ट झाला, लाईट नसली, तर हातानं जर काढायला गेलं तर त्या गाईला त्या म्हशीला त्या हाताचा त्रास व्हायला लागते. एवढं त्या मिल्किंग मशीनच्याद्वारे सॉफ्ट पद्धतीने दूध काढलं जातं. त्याच्यामुळं ह्या आजच्या आधुनिक काळामध्ये तुम्ही
मिल्किंग मशीनचा वापर करा आणि मिल्किंग मशीनच्या अंतर्गत गाई म्हशींचे दूध काढा, जेणेकरून तुम्हाला जे हार्ड जे काम आहे तुमचं परेशानीचं ते करण्याची गरज पडणार नाही. आता ही मिल्किंग मशीन कशी वर्क करते, काय तिची पद्धत असते, ह्या गोष्टीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नंतर टाकू, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मिल्किंग मशीन नेमकं दूध काढण्याचं तिच्या मागचं लॉजिक काय आहे, तिची कार्यपद्धती कशी आहे, त्याच्यामध्ये एअर कसा तयार होते, ती एअर तयार झालेला सडांपर्यंत जाते कसा, ते सडांना पंप कशा पद्धतीने करतात, त्याच्यातून ते दूध मशीनमध्ये जाते कसं, ह्या गोष्टीची आपण माहिती आपल्या चॅनलवर आता येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्येच त्याचा व्हिडिओ बनवून टाकू, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मिल्किंग मशीनपासून कुठलाही नुकसान नाही तर फायद्याचंच काम आहे. तर हे तुमचं आता चाऱ्याचं तुमच्या लक्षात आलं, पाण्याचं लक्षात आलं आणि दूध काढण्याचं लक्षात आलं. आता चौथं जे महत्त्वाचं काम आहे शेणाचं, तर त्याच्यावर आपण आता परेशानीचं काम आणि आजच्या पिढीला नको असं वाटणारं काम म्हणजे जनावरांचं शेण काढणं. तर ह्याच्यावर पर्याय काय? जर समजा तुम्ही गोठा तयार केला, पण त्या गोठ्यामध्ये तुम्ही समजा जनावरं बांधून ठेवायला, तर त्या बांधलेल्या जनावराचं तुम्हाला दिवसभरामध्ये जे काही शेण पडेल ते शेण काढून तुम्हाला उकरड्यावर टाकावंच लागेल. मग ह्याच्यासाठी पर्याय काय? तर तुमच्यापाशी जर मुबलक जागा असेल तर अशा पद्धतीचा त्या गोठ्याला आट्याच एक मुक्त गोठा बनवा, जेणेकरून ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला जनावरं दूध काढण्यासाठी आणायचे त्या ठिकाणी तुम्ही आणून जनावरं बांधून दूध जर काढलं, 1 तासभर जनावरं तिथं राहिले समजा, तर त्याच्यानंतर त्या जनावरांना जर तुम्ही मोकळं सोडून दिलं तर ते जनावर ह्या मुक्त गोट्यामध्ये राहतील आणि त्यांचं शेण ह्या मुक्त गोट्यात पडेल. आणि ह्या मुक्त गोट्यामध्ये पडलेलं शेण म्हणजे आपण समजा आता पावसाळा संपल्याच्या नंतर एक दिवाळीच्या अंदाजामध्ये समजा आपण जर शेण काढायचं बंद केलं तर जून महिन्यापर्यंत तुम्हाला शेण काढायची कुठलीही गरज नाही. जे काही ह्या बांधलेल्या ठिकाणी इथं तर जनावरांना सवय लागल्याच्या नंतर शेण पडतच नाही, पण जर पडलं तर काय 1-2 टोपले शेण पडन तेच तुम्हाला काढण्याची गरज आहे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हात कसे भरत नाहीत, याचंसुद्धा जुगाड आपण आपला जे गोठा व्यवस्थापन हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की शेण काढते वेळेस आपले हात भरले नाही पाहिजे, कसे भरले नाही पाहिजे याची आपण माहिती दिलेली आहे, ते जाऊन पहा तुम्ही. तर तुम्ही मुक्त गोट्यामध्ये जर ते शेण काढण्याचं जुगाड जर केलं, मुक्त गोट्यामध्ये शेण काढण्याची जर गरज पडली नाही, तर त्याच्यामध्ये दुसरा एक प्लस पॉईंट तसा फायदा असा होते की ह्या मुक्त गोट्यामध्ये पडलेलं जे शेण आहे ते आपल्या इकडं जे समजा उन्हा असते त्या उन्हाच्या टेम्परेचरमुळं ते जे जनावरांचं वल्ल पडलेलं शेण असते ते एकदम वाळून जाते, त्याचं बारीक पीठ तयार होते. ज्यावेळेस जनावरं आपण मोकळे सोडू तर आमच्यात असं निदर्शनात आले की जनावरं कधीही ह्या कोबा केलेल्या गच्ची केलेल्या ठिकाणावर बसत नाहीत. ते समजा ह्या शेणाच्या ठिकाणी जिथं समजा एकदम बारीक बुगा झालेली थोडक्यात नरम जागा आहे त्या ठिकाणी जाऊन बसतात. तर त्याच्यामध्ये एक तर तुमचं शेण काढण्यासाठीचं जे कुटाण्याचं काम आहे ते तर बंद व्हायलेच. दुसरा विषय म्हणजे तुमच्या जनावरांना एक कम्फर्ट, एक आरामशीर बसण्यासाठीची आरामदायी जागा तीही न खर्चामध्ये तयार व्हायली. आणि मुक्त गोट्यामुळे तुमचं पाण्याचं सुद्धा नियोजन ऑटोमॅटिक पद्धतीने होऊन चाललं आहे. त्याच्यामुळं जे आपलं शेण काढण्याचं हाडचं काम आहे हे सुद्धा बंद होऊन चाललं आहे. तर तुमच्या आता हे लक्षात आलं की चाऱ्यासाठी जे आपलं हाडचं काम आहे ते कसं बंद होईल, त्याच्यानंतर आपलं पाणी, दूध, शेण हे कामं कसे बंद होतात हे तुमच्या लक्षात आलं. तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला भेटावं म्हणून तुम्ही आनंद डेअरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कामाची माहिती आपल्या दूध उत्पादक मित्रांना शेअर करा. तसंच आपण आपल्या गोठ्यावर एक बेसिक दूध व्यवसायाचं प्रशिक्षण चालू केलं आहे. येणाऱ्या 1 जानेवारी रोजी आपल्या गोठ्यावर 1 दिवसीय प्रशिक्षण सकाळी 9 ते 4 या वेळेमध्ये आहे. तर हे घेण्याच्या मागचं कारण म्हणजे आपल्या भागामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रभरामध्ये जे दूध उत्पादक शेतकरी दूध व्यवसाय करायलेत ते यूट्यूबवर थोडक्यामध्ये गाईचे जर व्हिडिओ असतील, समजा चारा टाकलेले, गाईचं दूध काढते वेळेसचे, गाई इकडे तिकडे फिरण्या, मुक्त गोट्यात फिरलेले, तर हे व्हिडिओ सारखे पाहतात. पण जे समजा महत्त्वाचा कामाचा विषय, समजा थोडक्यात ब्रीडिंगवर काम कशा पद्धतीने करायचं, अनुवांशिकतेवर काम कशा पद्धतीने करायचं, म्हणजे जनावरांची दूध वाढ ज्या विषयातून होते समजा
ते विषय नेमका कसा समजून घ्यायचा, कृत्रिम रेतन. तर ह्या विषयाला जर तुम्ही मोबाईलवर जर पाहू लागले तर तुम्ही ते विषय संपूर्ण माहिती घेत नाहीत, संपूर्ण पाहत नाहीत. आता माझ्या चॅनलवरच मी समजा मुक्त गोट्याचा म्हणा किंवा गाय जनावरांना चारा टाकण्याचा म्हणा, दूध काढण्याचा जर व्हिडिओ टाकला तर त्याच्यावर 50-50, 60-60 हजार व्ह्यू येतात. पण तेच जर कृत्रिम रेतन हा विषय घेतला तर त्याच्यावर जास्तीचे व्ह्यू येत नाहीत. म्हणजे दूध उत्पादकांना ते विषय जास्त आवडीचा वाटत नाही. परंतु गोठ्याची वाढ करणारा आणि आपल्या अर्थव्यवस्था आपली जी सुधारण्याचा मेन बेसिक जे विषय ते विषय म्हणजे कृत्रिम रेतन आहे. तर हे सगळे बेसिक विषय तुम्हाला दिवसभरामध्ये समजून घेण्यासाठी ब्रीडिंगवर काम कसं करायचं, कालवड संगोपन कसं तयार करायचं, आपल्याला जास्तीचे आगाऊ जनावरं खरेदी करण्याची गरज कशी नाही पडली पाहिजे, आपल्या जे दूधधंद्याचं अर्थशास्त्र हे कसं आपल्याला जुळून आणता येईल, ह्या गोष्टीवरचं 1 दिवसीय प्रशिक्षण 1 जानेवारी रोजी आपण आपल्या गोठ्यावर ठेवलं आहे. तर ज्या कोणा मित्रांना ते 1 दिवसीय प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि येणाऱ्या 1 जानेवारीला नंद डेअरी फार्मवर येऊन 1 दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ घ्या. धन्यवाद.